बदाम शेक करण्यासाठी मी 1 लिटर दूध गरम करून घेतलं आणि थोडंसं दूध गरम झालं की त्यातून 1 कप दूध बाजूला काढून ठेवले। या दुधाला आता 1 ते 2 मिनिट उकळून घेऊया। 20 ते 25 बदाम 5 ते 6 तास मी पाण्यात भिजवून घेतलेत। याचं आता साल काढून घ्यायचंय आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप दूध आणि हे बदाम घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। दुधाला पण छान उकळी आली आहे। कडेची जी साय आहे ती यामध्येच खरडून घालायची आहे आणि ही बदामची पेस्ट घालूया। चवीप्रमाणे साखर घालायची आहे। थोडेसे मी ड्रायफ्रूट्स पण घातले आहेत। आता जे अर्धा कप दूध बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची आहे आणि छान मिक्स करून घेऊया। आणि हे दुधात आता थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे गाठी होत नाहीत। 2 ते 3 मिनिट हे दूध उकळून घेऊया आणि नंतर थोडंसं थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। थंडगार बदाम शेक तयार आहे।